नारायणगाव मुक्ताईदेवी काळोबा यात्रेचा आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी महाराजांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. नारायणगावच्या उपसरपंच भाऊ पाटे त्यांचे सगळे सहकारी सगळ्या मंडळींनी नारळ वाढवलेला आहे. आता गर्दी हळूहळू होऊ लागलेली आहे. नारायणगावच्या यात्रेचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीच्या या कार्यक्रमाला गर्दी चांगली पाहायला मिळते. तिथे लहान लहान मुलांचे वेगवेगळे खेळणे आहेत. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पाहायला मिळतो. यात्रेचा दुसरा दिवस असून गर्दी देखील या ठिकाणी खूप झालेली आहे. नारायणगावच्या या यात्रेमध्ये या ठिकाणी लहान मुलांना यात्रेमध्ये एकटे सुरू नये या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी असणार आहे. नारायणगाव मुक्ताई काळोबा यात्रेमध्ये मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यात्रा कमिटीचे सर्व सदस्य अध्यक्ष संतोषनाना खैरे, बाबूराव पाटे या सगळ्या मंडळींनी चांगल्या प्रकारचं इथं नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळते. नारायणगावच्या या मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी बंदुकीनं फुगे फोडण्याचं काम चालू आहे. तर आपण या बारक्या मुलाचं बघूया फुगा फोडतोय का फोडलेला आहे आणि सगळेच पालक आपल्या मुलांना या ठिकाणी घेऊन येतात. यात्रेमध्ये चांगल्या प्रकारचा सहभाग पाहायला मिळतो. हे संपूर्ण 2 एकरचं मैदान पूर्णपणे भरलेलं आहे. या मातेची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक परिचित आहे आणि 10 दिवस ही यात्रा चालणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी लोक यात्रेला येणार आहे. बघा आता हे देवीचे हार या ठिकाणी घालून विक्रेता फिरत आहे. प्रतिसाद मोठा मिळतोय. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत. ग्राहकांची संख्यासुद्धा खूप मोठी या ठिकाणी पाहायला मिळते. लाईट लावलेली नाही. बघा हे महिलांचे दागिने या ठिकाणी खूप विक्रीला ठेवण्यात आलेले आहेत. दागिन्यांची इथे कमतरता नाही आहे. खास लेडीज कॉस्मेटिक खूप मोठं आहे. यात्रेकरूंनो या ठिकाणी या दागिने घ्या. कोणाची फसवणूक होणार नाही याबाबतची काळजी घ्या. चोरी करू नका आणि आपले दागिने चोरी जाणार नाही याची देखील खबरदारी घ्या. नारायणगावच्या या मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये आपण पाहतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स या ठिकाणी आहेत. महिला मंडळी या ठिकाणी खरेदीसाठी त्यांची झुंबड पाहायला मिळते. प्रामुख्याने जे महिलांचं कॉस्मेटिक वस्तू आहेत म्हणजे नटण्याच्या वस्तू त्याला जास्त मागणी असते. त्या सगळ्या महिला वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना लागणारं साहित्य घेण्यासाठी गर्क आहेत. नारायणगावच्या या यात्रेमध्ये खूपशी गर्दी वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांसाठी लागणारं साहित्य इथं अधिक प्रमाणामध्ये आहे आणि गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी लाईट लावण्याची गरज आहे आणि नारायणगावच्या या यात्रेमध्ये चांगल्या प्रकारे गर्दी पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आलेल्या आहेत. वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी देखील आता सुरू झालेली आहे. यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील चांगला या ठिकाणी खरेदीसाठी प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंनी खूप काळजी घ्यायची. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी वस्तूंची चोरी होणार नाही याबाबतची देखील दक्षता घ्या. शेवटी वस्तू महत्त्वाच्या आहेत. हे जे दागिने आहेत हे दागिने जरी नकली असले तरी याला मागणी खूप चांगली आहे. यात्रेकरूंनो सहभागी व्हा. दुकानदारांचा देखील व्यवसाय होणं अपेक्षित आहे. शेवटी त्यांची पण या ठिकाणी गुंतवणूक असते. 4 पैसे त्यांना देखील मिळायला हवे. नारायणगावच्या या मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रकारचे दागिने या ठिकाणी विक्रीला देखील ठेवण्यात आलेले आहेत. महिलांसाठी विशेष सजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, चाप आहेत. सगळ्या वस्तू या ठिकाणी
विक्रीला आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील पाहायला मिळतो आहे. वेगवेगळ्या व्हरायटीची घड्याळं इथे या ठिकाणी विक्रीला आहे आणि गर्दीसुद्धा अधिक प्रमाणात होते. वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स या ठिकाणी विकले. असं कडा आहे का? नारायणगावच्या या यात्रेमध्ये खूप सारी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. खरेदी करणाऱ्यांसाठी लोकांची गर्दी आहे. देवस्थान ट्रस्टने या ठिकाणी लाईट वाढवण्याची गरज आहे. थोडासा या ठिकाणी अंधार पडतो आहे, त्यामुळे या गल्लीमध्ये प्रकाश वाढवायला हवा. कारण ही जी गल्ली आहे कॉस्मेटिक गल्ली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने महिलांसाठी या ठिकाणी. स्वामी समर्थ ज्वेलरी श्रीरामपूरचं दुकान आहे का? नाही, कडे फक्त ज्वेलरी महिलांसाठी ज्वेलरी. अच्छा, लेडीज स्पेशल. नारायणगावच्या यात्रेमध्ये महिलांसाठी लागणाऱ्या वस्तूंचं ज्वेलरी या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आहे. महिलांनो, वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. दादा, लाईट का लावली नाही? लाईट अच्छा, लाईट नाही लगाया. तर यात्रेवालों को हम बोलते लाईट लावायची गरज आहे. अनेक ठिकाणी लाईट नाही, त्यामुळे ग्राहकांची इकडे ग्राहक कमी येत आहेत. दुकानदारांचा व्यवसाय होणार नाही. यात्रा कमिटीने इकडे लक्ष देण्याची गरज आहे. गृहोपयोगी वस्तू, कॉस्मेटिक, पाण्याच्या बाटल्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कपडे, चप्पल्स, अशा विविध व्हरायटी या मार्केटमध्ये विक्रीला आलेल्या आहेत. यात्रेमध्ये मिळणाऱ्या वस्तू खात्रीशीर नसतात असं नाही, खात्रीशीर असतात. फक्त व्यवस्थित पाहून घ्या का जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. नारायणगावच्या या यात्रेमध्ये विविध प्रकारचे कीचेन्स आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू विक्रीला आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कीचेनवर एखादं जर नाव टाकून हवं असेल तर नाव सुद्धा टाकून दिलं जाईल. केवढ्याला नाव टाकून देतात? 100 रुपयाला. हे किचन केवढ्याला आहे? 100 रुपये सगळं. कुठलंही घ्या 100 रुपयाला. नारायणगावच्या या यात्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू विक्रीला आलेल्या आहेत. इकडे थोडासा अंधार आहे. यात्रा कमिटीने इकडं लक्ष घालण्याची गरज आहे. अंधारामध्ये सेल होणार नाही. यात्रा कमिटीचे प्रमुख जरा इकडे लक्ष घाला. यात्रेमध्ये सगळ्यात जास्त महिलांसाठीचे दागिने खरेदीसाठी गर्दी जरी असली तरी विक्रीसाठी खूप वेगवेगळ्या व्हरायटीज या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते, झुंबड पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, कुरकुळे, वेगवेगळे लहान लहान मुलांसाठी लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी विक्रीला ठेवण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी वस्तू विक्रीला आणि गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खवय्या गल्लीत सुद्धा वेगवेगळ्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत आणि त्याला मागणी देखील खूप चांगली आहे. चायनीज पदार्थ, वडापाव, सँडविच अशा सगळ्या वस्तू इथे यात्रेकरूंसाठी खमंग चविष्ट वस्तू लोकांना खायला मिळणार आहेत. यात्रेकरूंनो, या ठिकाणी या अन्नपदार्थ खा, नासाडी होणार नाही याची देखील खबरदारी घ्या. नारायणगावच्या यात्रा उत्सवामध्ये यात्रेकरू मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. सोबत लहान मुलं आणतात. लहान मुलांची देखील काळजी घ्या. अशा प्रकारची विनंती, आवाहन आपलं यात्रेकरूंना आहे. नारायणगावच्या या यात्रेमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. या यात्रेमध्ये ग्राहकांची संख्या आता वाढू लागलेली आहे. दररोज या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी होत असते. आता गर्दी सुरू झालेली आहे. नारायणगावची ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आणि लोकांची गर्दी अधिक प्रमाणात होत असते. खाद्यपदार्थांची गल्लीसुद्धा वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी विक्रीला आलेल्या आहेत. प्रामुख्याने खेळणी, मुलांसाठी खेळायसाठीच्या सुविधा या ठिकाणी अधिकच्या ठेवलेल्या आहेत. गर्दी खूप आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि महिला, मुली या वस्तू घेताना दिसत आहेत. जास्त प्रमाणात जी गर्दी होते ती महिलांच्या दुकानात जास्त गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते.
प्रत्येक दुकानावर म्हणजे जे महिलांसाठीचं स्टॉल आहे त्या ठिकाणची गर्दी अधिकची आपल्याला पाहायला मिळते. नारायणगावच्या या मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये मोठी ग्राहकांची गर्दी, दुकानांची रेलचेल आहे आणि वस्तूंची विक्री देखील खूप या ठिकाणी पाहायला मिळते. आता या ठिकाणी हे जे वस्तू विकायला आहेत ते सगळे भाऊ लेडीज का जेंट्स? जेंट्स. खरेदीसाठी मोठी गर्दी यात्रेमध्ये आहे. यात्रा करून यात्रेमध्ये सहभागी व्हा, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घ्या, आपली फसवणूक होणार नाही याची देखील काळजी घ्या. नारायणगावच्या यात्रेमध्ये प्रत्येक जण या ठिकाणी यात्रेचा आनंद घ्यायला येतात. यात्रेमध्ये काही भुलटे चोरसुद्धा असू शकतात, सगळ्यांनी काळजी घ्या. महिलांनो, दागिने जपा. या यात्रेमध्ये आपले मौल्यवान वस्तू चोरी जाणार नाही याची देखील खबरदारी घ्या. नारायणगावच्या यात्रेमध्ये ही झालेली गर्दी खूप मोठी गर्दी आहे आणि या ठिकाणी जे लोक आलेले आहेत यात्रेमध्ये ते खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत. ही गर्दी बरंच काही सांगून जाते. म्हणजे नारायणगावच्या यात्रेचं महत्त्व, नारायणगावच्या यात्रेला जे लोक सहभागी होतात, विविध प्रकारच्या वस्तू घेत आहेत, जास्तीत जास्त महिलांसाठी दागिने घेण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी आपल्याला जास्तची पाहायला मिळते. नारायणगावच्या यात्रेमध्ये यात्रा करून या ठिकाणी या, सहभागी व्हा, मला हवे त्या वस्तू घ्या, परंतु आपली फसवणूक होणार नाही याबाबतची काळजी घ्या. यात्रेमध्ये सहभागी होताना स्वतःसुद्धा सेफ राहा असं तुम्हाला विघ्नर टाईमचं आवाहन आहे. नारायणगावच्या या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत असतात. काही देवाच्या पाय पडायला येतात, काही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पाळणे किंवा वस्तू पाहायला येतात. काही या ठिकाणी भुलटे चोरसुद्धा येऊ शकतात, त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आता आपण जरा खाऊ गल्लीमध्ये चाललेलो आहोत. या खाऊ गल्लीमध्ये बघा, आता जिलेबी बनवायचं काम चालू आहे. जिलेबीलासुद्धा विशेष मागणी असते. बाबांचं जिलेबी बनवायचं काम चालू आहे. ग्राहकांची पण गर्दी हळूहळू वाढणार आहे. या ठिकाणी गोडी शेव आहे, साखरेची शेव आहे, रेवड्या आहेत आणि त्यांना मागणी देखील चांगली मिळते. भाऊ, शेव रेवडी काय भाव? 50 रुपयाला पाव. 50 रुपयाला पाव किलो, म्हणजे किलो 200 रुपये. 200 रुपये किलो. कसा आहे सेल आज? चांगलं आहे. चांगलं आहे. बऱ्यापैकी. Yes. चला, काळजी ना. काळजी घ्या. Yes, sure sir. नक्की. नारायणगावच्या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीला आहे. भेळसुद्धा आहे, भजी आहे, शेव आहे. भाऊ नमस्कार. हो, काय भाव विकताय? 50 रुपये. 50 रुपये पाव, 200 रुपये किलो. जिलेबी ताजी, गरम गरम जिलेबी. गरम भजी ते पण गरम आहे, आत्ताच काढले. 50 रुपये पाव किलो. 50 रुपये पाव. भजी 60 रुपये पाव फक्त. 60 रुपये पाव. का बरं जास्त? स्पेशल भजी इथे. स्पेशल म्हणजे काय स्पेशल आहे? काय सांगू, स्पेशल आहे. बेसन शुभेच्छा. वस्तू चांगल्या वापरलेल्या आहेत आणि यात्रेमध्ये चांगली गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यात्रेमध्ये आपण पाहतोय महिलांची गर्दी. हे नकली दागिने घेण्यासाठी जास्त कल असतो. लहान मुलांसाठी बोहरे, वेगवेगळ्याच्या वस्तू या ठिकाणी विकायला येत आहे. लहान मुलं आग्रह करतात का तीच वस्तू आम्हाला घ्यायची. यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींना आपली विनंती आहे की आपली फसवणूक होणार नाही याबाबतची काळजी घ्या. ना बोला ना. मुक्ताबाई मंदिर कुठं आतमध्ये? आलो मंदिरात आलो. एका गेटवर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणची गर्दी पाहता नारायणगावच्या यात्रेमध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारची लोक इथं आलेली आहेत.
प्रमोद बाळासाहेब येवले निर्मळ सर यांच्याकडून या 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. देवीचं घ्या आतून. आला का छान आतलं घेतले मस्त झालं. नारायणगावच्या मोठ्या देवी काळूला यात्रेमध्ये त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला असते. त्या ठिकाणी आपल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, कोणाचा जास्त त्रास होऊ नये याबाबतची देखील या ठिकाणी दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. भाविकांची मोठी गर्दी होते. अनेक जण या ठिकाणी सेल्फी काढतायत, देवीचं दर्शन घेत आहेत. गर्दी खूप मोठी आहे. भाविकांनो स्वतःची काळजी घ्या. नमस्कार, कशा आहात? तब्येतीची काळजी घ्या. नमस्कार. नारायणगावच्या मुक्ताबाई मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी आहे. भुजबळ साहेब नातवाला घेऊन या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत. आई मुक्ताई माता त्यांच्या कुटुंबाला प्रसन्न हो आणि त्यांचं कल्याण करो. त्यांच्या माध्यमातून वसुंधरा पतसंस्थेच्या सभासदांचं कल्याण हो. या ठिकाणी आपण पाहतोय खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी खूप मोठी असल्यामुळे या ठिकाणी भाविक अधिक संख्येने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पोलीस बंदोबस्तात देखील चोख ठेवण्यात आलेला आहे. सगळी मंडळी दर्शन घेताना लाईनमध्ये दर्शन घेत आहेत. विविध प्रकारच्या दागिन्यांनी आई मुक्ताई देवीला सजवण्यात आलेला आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याबाबतची दखल या ठिकाणी पोलीस बांधव घेत आहेत. नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे. यात्रेकरूंनो काळजी घ्या. स्वतःची दागिने जपा. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची दखल घ्या. नारायणगावच्या आई मुक्ताई देवीच्या या यात्रा उत्सवामध्ये भाविकांची संख्या खूप मोठी पाहायला मिळते. आपण पाठीमागे पाहतोय रांग लागलेली आहे. सगळेजण रांगेतनं दर्शन घेत आहेत. काही लोक इथं निवांत बसून आई मुक्ताई मातेकडं आशीर्वाद मागतात. हे आई मुक्ताई माते आम्हाला सुखी ठेव. आमच्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडवून देऊ नको किंवा आमच्याकडून एखादी काही चूक झाली तर आम्हाला माफ कर अशा प्रकारचं आवाहन केलं जातं. भुजबळ साहेब, आज आपण मंदिरामध्ये आलात. आई मुक्ताई मातेकडे काय मागणी केली? काही नाही, सगळ्या जगाला सुखी ठेव. सगळ्या जगाला सुखी ठेव. त्याच्यानंतर आम्हाला ठेव. हा नाही जग म्हणजे जगात आपण आलोच की. धन्यवाद साहेब. सगळ्यांना समाधानी ठेवा. थँक्यू. मुक्ताई देवीच्या यात्रेला भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. भाविक श्रद्धेने आई मुक्ताई देवीचं दर्शन घेत आहेत. नतमस्तक होत आहे. आई मुक्ताई माते सगळ्यांचं भलं कर. पिढ्यापिढ्या टळो बळीचं राज्य अशा प्रकारची सगळ्यांची प्रार्थना असते. आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी दर्शनाला येत आहेत आणि स्वतःचं आपल्या कुटुंबाचं सगळ्यांचं कल्याण व्हावं अशा प्रकारची मागणी असते. आनंदवाल्यांनी लाईटचं काम खूप छान केलेलं आहे. मला एक विनंती अशी आहे, जे आपले दुकानदार मंडळी आहेत त्या दुकानदाराकडे जरा अंधार पडलेला आहे, तिकडे जरा लक्ष घाला अशी त्यांना विनंती आहे. त्या ठिकाणी कपड्यांची सेल लागलेला आहे. 999 रुपयामध्ये कोणतीही वस्तू घ्या असं या ठिकाणी सांगितलं जातं. इथे देणगी घेण्याचं कक्ष आहे. बस काय नाही. हो नक्की हो नक्की. या ठिकाणी पावती फाडण्याचं काम चालू आहे. मग सगळ्यांना आई मुक्ताई माता चांगलं आरोग्य देव. तुमच्याबरोबर सगळ्यांचं कल्याण हो. आपण या ठिकाणी पाहतोय गर्दी खूप दर्शनासाठी होते आणि सगळी मंडळी रांगेत दर्शन घेतात.
हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. इथं लाईटिंगचं काम अतिशय सुंदर केलेलं आहे आणि भाविकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण ही सगळी मनमोहक लाईटिंग पाहू शकतो. गर्दी खूप मोठी आहे. या ठिकाणी जुनं नारायणगाव कसं होतं यासाठीचे जुने फोटोग्राफ या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मनापासून या मंडळींना धन्यवाद आहे. शेवटी जुना इतिहास तरुण पिढीला माहिती व्हायला हवा आणि तो माहिती होण्यासाठी हे सगळे फोटोग्राफ्स या ठिकाणी लावलेले आहेत. नारायणगावच्या आई मुक्ताईदेवी मंदिरामध्ये दर्शनासाठी, त्याचबरोबर खाऊ गल्लीमध्ये व इतर वस्तू घेण्यासाठी गर्दी खूप मोठी पाहायला मिळते. यात्रेकरूंनो, यात्रेमध्ये सहभागी व्हा, आनंद घ्या. कोणतीही आपली मौल्यवान वस्तू चोरी जाणार नाही, चोरी जाणार नाही याची काळजी घ्या. काही दरवाजात उभे राहू नका, स्वतःची काळजी घ्या. चला, धन्यवाद ताई. काळजी घ्या स्वतःची. यात्रेमध्ये खूप मोठी गर्दी विविध वस्तू विक्रीसाठी, खरेदीसाठी झालेली आहे. विविध प्रकारचे दुकानं या ठिकाणी लागलेली आहे आणि आजी या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी देवीला साडी, वेगवेगळ्या वस्तू याच ठिकाणी विक्रीसाठी अधिकची पाहायला मिळते. विविध प्रकारच्या वस्तू इथं विक्रीला ठेवण्यात आलेल्या आहेत. आता पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची घड्याळंसुद्धा विक्रीला ठेवण्यात आलेली आहे. यात्रेमध्ये यात्रेकरू काय मागेल आणि यात्रेकरूला काय लागेल याचा नेम नाही आणि म्हणूनच या यात्रेमध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स विक्रीला आहेत. ताई नमस्कार. काय काय विक्रीला ठेवलं आहे? केवढ्याला बॅग आहे? 150, 200, 250. बॅग खराब लागत नाही ना? नाही, खराब झाली तर रिटर्न घेऊन या. पुढच्या वर्षी? अच्छा, ठीक आहे. चला, तुम्हाला शुभेच्छा ताई. यात्रेकरू म्हणून तुम्ही काळजी घ्या. आपले मौल्यवान वस्तू चोरी जाणार नाही, गहाळ होणार नाही याची देखील तुम्ही दखल घ्या. नारायणगावच्या या यात्रेमध्ये खूप मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी विक्रीला आहेत. जास्त करून मी पुन्हा सांगतो की महिलांसाठी लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये विक्रीला ठेवलेल्या आहेत. आणि महिलांच्या दागिन्यांना देखील, म्हणजे आता हे सगळे दागिने नकली आहेत, परंतु नकली दागिनेसुद्धा घेण्याचा मोह महिलांना आवरत नाही. आणि सगळ्या महिला याच्यामध्ये हे दागिने घेत आहेत. सोन्याचे ओरिजिनल दागिने घालणे म्हणजे चोरीला निमंत्रण. त्यामुळे प्रत्येकजण काळजी घेतो आहे. त्यांचं बरोबर धोरण आहे. यात्रेकरूंनो, काळजी घ्या. कोणत्याही प्रकारे आपली फसवणूक होणार नाही याबाबतची दखल घ्या. नारायणगावच्या या मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये खूप मोठी गर्दी खरेदीसाठी सुद्धा देखील पाहायला मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी विक्रीला आहेत. जास्त करून महिलांचा यात्रेमध्ये फिरण्याचा, खरेदी करण्याचा कल अधिकचा आहे. आता जिथे महिलांसाठी विक्रीला जास्त दागिने ठेवलेले आहेत तिथे गर्दी खूप या ठिकाणी होते आणि ही गर्दी होत असताना महिला वेगवेगळ्या वस्तू घेत असतात. महिलांना वस्तू खरेदी करण्याचा मोह, आवड, इच्छा खूप अधिकची असते. त्यामुळे महिला वर्ग खरेदीसाठी खूप गर्दी करून आहेत. महिलांसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू, म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी असतील, कॉस्मेटिक असतील, महिलांसाठीचे दागिने असतील, बांगड्या असतील, रिंग असतील, नथनी असेल, अशा सगळ्या विविध वस्तू या ठिकाणी खरेदीला महिलांची झुंबड पाहायला मिळते. मुलांसाठी देखील विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी असतात आणि मग लहान मुलं आग्रह करतात. तर या ठिकाणी पहा, विविध प्रकारचे ड्रेस, बेडशीट्स, अशा विविध व्हरायटीज, लहान मुलांसाठीचे कपडे, ब्लाउजेस, खूप वस्तू साऱ्या इथं विक्रीला आलेल्या आहेत. आजचा यात्रेचा दुसरा दिवस आहे. अधिकचा या ठिकाणी सेल वाढेल, दुकानदारांनाही 4 पैसे मिळतील. यात्रेकरूंनो, आपली यात्रेमध्ये फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. मौल्यवान दागिने स्वतः जपा. जर तुमचं एखादी मौल्यवान वस्तू जर या ठिकाणी गेली तर नारायणगाव पोलिसांशी संपर्क साधा. त्याचबरोबर इथं यात्रा कमिटीच्या मंदिरात जाऊन तिथंही तुमची तक्रार नोंदवा. शेवटी तुम्ही यात्रेला येताना स्वतः आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. नारायणगावच्या या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. विविध प्रकारच्या वस्तू, खेळणी, पर्स
पाकिट चाप, त्याचबरोबर लहान लहान मुलांची खेळणी, पिन, नेकलेस, नेल कटर अशा विविध वस्तू या ठिकाणी विक्रीला आहेत. यात्रेकरूंना यात्रेमध्ये सहभागी होताना मी पुन्हा पुन्हा सांगेन की स्वतःच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, दागिने जपा, आपल्याबरोबर असणारी आपली मुलं मिस होणार नाही, हरवणार नाहीत, गहाळ होणार नाहीत याची देखील दक्षता घ्या. कारण प्रामुख्याने महिलांना दागिन्यांची खूप हौस असते. यात्रेमध्ये सगळेच यात्रेकरू असतात असं नाही, काही चोरटेसुद्धा असतात. त्याच्यामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू चोरी जाणार नाही याबाबतची दक्षता घ्या. जर आपण आपल्या वस्तूंची दक्षता घेतली नाही तर अनर्थ मोठा होऊ शकतो. नारायणगावच्या यात्रेचे प्रमुख संतोष नाना खैरे, योगेश भाऊ म्हणजे बाबूभाऊ पाटे, ही बाकीची सगळी मंडळी, या सगळ्या मंडळींनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. आणि इथे नकली दागिने अधिक प्रमाणामध्ये विक्रीला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारायणगावच्या या यात्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत. सगळ्या मंडळींना यात्रेमध्ये या, सहभागी व्हा, वस्तू घ्या, स्वतःच्या मौल्यवान वस्तू जपा. कारण तुम्ही सेफ असाल तर सर्व काही सेफ होऊ शकतं. या यात्रेमध्ये खूप साऱ्या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.